राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तकाची दुसरी प्रत मोफत मिळणार, शासनाचे कडक निर्देश. मुंबई. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक नोंदी अद्ययावत ठेवण्यासाठी आणि निवृत्तीनंतरचे लाभ विनाविलंब मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या सेवा पुस्तकाची सर्व्हिस बुक दुसरी प्रत आता विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार असून त्यातील नोंदी दरवर्षी अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विलंबामुळे घेतला निर्णय. अनेक प्रकरणांत सेवा पुस्तकातील नोंदी अपूर्ण असल्यामुळे किंवा सेवा पुस्तक सुस्थितीत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, वेतन थकबाकी आणि रजा रोखीकरण यांसारखे लाभ मिळण्यास मोठा विलंब होत होता. या संदर्भात लोकायुक्तांकडेही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत वित्त विभागाने हे नवीन परिपत्रक जारी केले आहे. महत्त्वाचे निर्देश. दुसरी प्रत अनिवार्य. ज्या कर्मचाऱ्यांकडे अद्याप सेवा पुस्तकाची दुसरी प्रत नाही त्यांना ती तातडीने विनामूल्य उपलब्ध करून द्यावी. दरवर्षी अद्ययावत करणे. प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात मूळ सेवा पुस्तकातील नोंदीनुसार दुसऱ्या प्रतीमध्ये नोंदी करून ती प्रमाणित करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांची असेल. शिस्तभंग विषयक कारवाई. जर सेवा पुस्तकाचे जतन करण्यात किंवा नोंदी अद्ययावत ठेवण्यात हलगर्जीपणा झाला तर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई केली जाईल. सूचना फलकावर प्रसिद्धी. या निर्णयाची माहिती सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे परिपत्रक कार्यालयांच्या सूचना फलकावर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेवा पुस्तक हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असून तो सुस्थितीत ठेवणे ही प्रशासकीय जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काचे लाभ वेळेत मिळावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभाग, महाराष्ट्र शासन. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल.